1676 साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय या मोहिमेसाठी गेले। त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या गोवळकोंड्याचा कुतुबशाह तानाशाहशी हात मिळवणी केली होती। भागानगरीत महाराजांचे जंगी स्वागत झाले तेव्हा महाराजांची फौज बघून कुतुबशाह उपहास करत म्हणाला की ताज्जुब की बात है कि आपकी शाही सेना में घोड़े तो हजारों है, आपके पास हाथी तो एक भी नहीं। तेव्हा महाराज म्हणाले की आमच्याकडे 50,000 हत्ती आहे, म्हणजे माझ्या सेनेचा एक एक मावळा हत्तीच्या बरोबरीने शक्ती ठेवतो आणि हत्ती सोबत लढू देखील शकतो। छत्रपतींचे हे बोलणे ऐकून कुतुबशाह हसायला लागला। छत्रपती म्हणाले की तुम्ही कुठलाही सैनिक निवडा आणि लोकांना एकत्रित करा, माझा सैनिक हत्तीला लढा देईल। तेव्हा कुतुबशाहने छत्रपतींच्या जवळ उभे असलेले येसाजीकडे बोट दाखवत विचारले, क्या यह सिपाही हमारे हाथी को टक्कर दे पाएगा? का नाही? महाराजांनी हसत हसत उत्तर दिले आणि या झुंजीसाठी दिवस निवडण्यात आला। येसाजी पटांगणात उतरले, एवढ्यात मधांध हत्ती पटांगणात सोडण्यात आला। हत्ती आणि माणसाची ही अनोखी झुंज पाहण्यासाठी एकच गर्दी जमली होती। हत्ती चवताळून येसाजींजवळ आला तेव्हा येसाजींनी चपळता दाखवली आणि डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली। येसाजी पिसाळलेल्या हत्तीला चकवत होते। हत्ती बेफाम होत चालला होता तेव्हा येसाजी हत्तीच्या मागे गेले व त्याची शेपूट पकडली। हत्ती यामुळे जास्त उत्तेजित झाला आणि आक्रमण करण्यासाठी फिरू लागला, पण येसाजींची पकड एवढी मजबूत होती की हत्ती आपली शेपूट सोडवू शकला नाही। शेवटी तो थकून गेला व रागात येऊन सोंड हवेत उडवून आपटू लागला। त्याने येसाजींना सोंडेत पकडले, पण येसाजी निसटले आणि मग त्यांनी ताकद एकवटून हत्तीच्या सोंडेवर समशेरीचा घाव घातला। यामुळे हत्ती जमिनीवर कोसळला। हा पराक्रम दाखवून येसाजींनी छत्रपतींना प्रणाम केला आणि त्यांच्या मागे येऊन उभे राहिले। हे पाहून कुतुबशाह आश्चर्यचकित झाला। त्याच्या तोंडून आपोआप सुभान अल्लाह असे निघाले। त्याने मोतींची माळ, 5,000 मुद्रा आणि 10 वर्षांपर्यंत अनुदान असे बक्षीस देण्यास सांगितले। यावर येसाजी म्हणाले की आमचे शिवाजी राजे आम्हाला सर्व काही देण्यासाठी सक्षम आहेत। महाराजांच्या आदेशावरून मी हा पराक्रम केला आणि मी फक्त स्वराज्य आणि महाराजांचा सेवक आहे। माझ्यावर पहिला अधिकार त्यांचा आहे। हे ऐकून कुतुबशाहने छत्रपतींसमोर प्रस्ताव ठेवला की एवढा स्वामीनिष्ठ पराक्रमी स्वराज्यनिष्ठ व्यक्ती मला द्या, बदल्यात आपल्याला 1000 हत्ती दिले जातील। पण छत्रपती नकार देत म्हणाले की आमच्या प्रत्येक सैनिकाचे हे गुण त्यांना महान बनवतात आणि आमचा कोणताही वीर सैनिक स्वराज्याला सोडून जाऊ शकत नाही। आमचा प्रत्येक सैनिक पूर्ण स्वराज्याचे प्रतिनिधित्व करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांप्रती प्रेम आणि सैनिकांचे स्वराज्य आणि छत्रपतींप्रती श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि भक्ती पाहून कुतुबशाह आश्चर्यचकित झाला।